रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज पैठण ते पंढरपूर यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आज आपण दुपारचा जो विसावा होता, काय गावाचा म्हणजे बोदे गावाच्या इथं आपण आलेलो आहोत. तर रस्त्याच्याच बाजूला एक कुटुंब राहत आहे आणि त्या ताई आहेत इथे. त्यांची मुलगी आहे. ही मुलगी पुण्याला शिकते. आता त्यांचं जे नाव आडनाव वगैरे ते सांगतील आणि त्याच्यानंतर मी ते दोघांना त्यांचं नाव ते परिचय तुम्हाला तेच करून देतील. त्यानंतर मी थोडं तुम्हाला एक त्यांना प्रश्न विचारेल. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. ताई, तुमचं नाव वगैरे सांगा पूर्ण. माझं नाव मुक्ता संतोष वीर. अच्छा. तुमचं लग्न कधी झालं? 2002 2000 2002 2002. म्हणजे तुम्ही 2002 मध्ये इथे राहायला आलं तेव्हापासून सोहळा चालू आहे. हो. त्याच्या अगोदर किती वर्ष झाले माहिती नाही. अच्छा अच्छा. बरं, हे वारकरी आले तर तुम्ही काय सेवा तुमच्या वतीने करता? आता मी तर बघितलं आणि आम्ही खसखस एक पडायचं म्हणून आणि मोबाईल चार्ज करायचा म्हणून इथं आम्ही आलो. तर त्यांनी आम्हाला आंबा दिला खायला. 2 आंबे आम्ही खाल्ले. तर मी त्यांना काय विचारलं की बा तुम्ही काय सेवा म्हणजे कसं काय आनंद येतो तुम्हाला इथे? बोला. म्हणजे चहा पाणी हां, करायचं त्यांना. चहा पाणी तुम्ही करता. हा. अच्छा अच्छा. म्हणजे एक तुम्हाला हा जो मार्ग आहे, टाळ, पखवाज, मृदुंग, भजन कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे छान वाटतं. छान वाटतं. एखादा कोणी असं तुम्ही मुक्कामाला राहिलेलं नाही का? नाही. बरं, तुमची इच्छा आहे असते अशी म्हणजे आता मी तुमचं बघितलं सेवाभाव. कसं आहे माहिती आहे का? अहो आजकाल असं आहे कोणी पाणी पण देत नाही फुकटचं. हं? वास्तविक तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय की तुका म्हणे फार फार उपकार करायला पाहिजे, पण नाही केले तर थोडा तरी. तुका म्हणे फार थोडा तरी उपकार. म्हणजे फार नाही करता आला पण थोडा तरी फुकाचे पाणी तरी द्यायला पाहिजे. आणि या वारकऱ्यांची तुम्ही सेवा करत आहे. 5 एकर तुमची जमीन आहे की नाही, बरोबर आहे? तुम्हाला 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे. तर तुम्हाला वारकऱ्यांच्या एक वर्षातून एकदाच आहे. तर त्यांच्यासाठी तुम्ही थोडंफार तुमच्या यथाशक्ती जशी शक्ती देता येईल 2-3 वारकरी तुम्ही जेव घालत जा. तेच पुण्य आहे. आणि बाकी काय येणार आहे तुम्हाला, आहे की नाही? आता ही ताई जी आहे हिचे ओळख ती करून देईल आणि मग पुढचं तिला सांग. काय नाव आहे तुझं? माझं नाव दीक्षा वीर आहे. दीक्षा. वडिलांचं नाव? संतोष. संतोष वीर. तू आता काय करते? आता कुठे शिकते? मी पुण्याला कॉलेजमध्ये हा. डिग्री घेतली कॉम्प्युटर सायन्स. अच्छा. मग तू त्या माऊलीचा सोहळा तिकडे बघितला का पुण्याला कधी? नाही अजून. मी एकच वर्ष गेले. अच्छा, एकच वर्ष. अच्छा. मग आता तू आता पुण्याला गेलीस तर कसं जसा वेळ मिळेल एकदा आळंदीला जाऊन ये. आळंदी देऊजवळ जवळ आहे. आणि आळंदीला आम्ही जाऊन आलतो मागच्या वर्षी जाऊन आला होता ना. पण आता तू जिथे राहते अभ्यास करते ते ठिकाण आणि आळंदी काही जास्त लांब नाहीये. जसं वेळ मिळेल तसं तू एक जाऊन ये. बरं, तू कधी ज्ञानेश्वरी वाचलीस का? नाही का? वाचली नाही तर माझे आजोबा वाचायचे. वाचायचे ज्ञानेश्वरी वाचायची मम्मीच्या आजोबा मम्मीच्या ते सांगायचे म्हणून. अच्छा. पण तू नाही वाचली. तू हरिपाठ म्हणते कधी असं का? नाही म्हणते. तर आता मी तुझं मी एक वारकरी आहे. तर माझं काय सांगणं आहे तुला, काय माहिती आहे का? जसं अन्न, वस्त्र आणि निवारा याची जी गरज आहे त्याप्रमाणे संस्काराची गरज आहे. आणि आपुले आपण करा सोडा. आपण आपले सोडणार. कोणी तुम्हाला सांग आपली उन्नती आपणच करायची आहे की नाही? फक्त कसं आहे माहिती आहे का? चांगलं आपण घ्यायचंय. आता मोबाईल आहे. मोबाईल असेल ना तुझ्याकडे? हा. तर मोबाईल मध्ये कसं आहे, चांगल्या पण गोष्टी आहेत, वाईट पण गोष्टी आहेत. पण चांगल्या गोष्टी पण आहेत. आपल्या याच्यावर आहे आपण कसं तो हे करायचं. तेव्हा आता तू काय करायचं, बघ सगळ्या गोष्टी मोबाईलवर. हरिपाठ पण मिळतो ऐकायला, ऐक नाही. हा. एक हरिपाठाचं पुस्तक घेतलं तू 10 रुपये त्याची किंमत आहे. दररोज हरिपाठ घरच्या घरी वाचायचं. ज्ञानेश्वरीचं तुला मी बोललो, ज्ञानेश्वरी आणि वडिलांकडून 700-800 रुपये घेऊन जायचे आता जाताना. हा, ते 2 ग्रंथ घेऊन यायचे विकत. कारण कसं आहे, सार्थ म्हणजे त्याच्यामध्ये अर्थ पण असतो.
म्हणजे तुला कुठं कोणाला सांगायची गरज नाही. आणि आपला हा चॅनल आहे ज्ञानेश्वरी घरोघरी, मी तुला सबस्क्राईब करायला सांगत आहे. युट्यूबवर आहे. हा व्हिडिओ युट्यूबवर हा हा युट्यूब झालं ना. आणि त्याच्यामध्ये काय कर माहितीये का आता तू ते तू सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीचे प्रवचन आहे. तर तुला त्याच्यामध्ये अध्याय कितवा क्रमांक आहे, श्लोक कुठला आहे आणि त्याच्या ओव्या कुठल्या आहेत, ते तू जर ऐकलं आणि ते ज्ञानेश्वरी जर उघडलीस तर तुला ते काय होईल, समजेल. आणि तू दुसऱ्याला शेअर करू शकते, दुसऱ्याला ते पाठवू शकते, तुझी मैत्रिणी किंवा तुझे नातेवाईक वगैरे. आणि याचा प्रसार आपण करायचा आहे. ठीक आहे. आणखी काय तुम्हाला बोलायचं आहे? काही तुला काय बोलायचं आहे? तर अशा पद्धतीने एक थोडक्यात असं आम्ही विसावाच्या ठिकाणी इथं आलो आणि एक संवाद तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेला आहे. आणि मी भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना करतो, त्यांचं कुटुंब सदैव सुखी राहो आणि पारमार्थिक वाटचाल. कारण परमार्थाचं कसं आहे माहिती आहे का, कोणीतरी घरातलं पाहिजे, त्याच्याशिवाय होत नाही. आता तुझ्या आईकडून आईचे वडील करत होते, त्याच्यामुळे तुला एक ऋणानुबंध आलेला आहे, म्हणजे तू करू शकते आणि तुला लगेच ते फलद्रूप होईल. आहे की नाही? तेव्हा तू करावा अशी माझी विनंती आहे. तू केली, तू मोठी आहेस, तुझी लहान बहीण करेल, तुझा भाऊ करेल आणि एक एक चांगला मार्ग आपला हा मार्ग आहे. तर चांगली गोष्ट होते हा. आणि मी हे इथे समाप्त करतो. कुंडलिका वरद्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान